नमस्कार मित्रांनो, मी समीर नलावडे तुमचं सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नलावडेवरती सहर्ष स्वागत करते. आणि आज आपण चाललो अशा एका आगळ्या वेगळ्या जत्रेक. ती जत्रा मी तुमका थोड्याच वेळात दाखवतोय. पण त्या जत्रेची खूप मोठी अशी खासियत आहे. आजच्या दिवशी त्या जत्रेक कोंबड्याची जत्रा म्हटली जाता. कोंबड्याची जत्रा, घोडेमुखची, श्रीदेव घोडेमुखची सगळ्यात मोठी जत्रा. आणि ती आज तारीख 25 नोव्हेंबर. तर आज ही जत्रा 2025 ची. तर आम्ही चाललो आता. आणि खास करून ही जत्रा जी आहे ही माझी बायको तिच्या मामाच्या गावाच्या एकदम अशी जवळच लागण गाव. आणि त्यामुळे आमचे मॅडम सुद्धा सोबत असतच. होय. तर आता आम्ही दोघं चाललो. बघूया थोड्याच वेळात पोहोचतलो. तुमका त्याली डिटेल्स पुढे देते, कारण आता व्हिडिओ नाही करतोय कारण वेळ झालो खूप आपल्याला जाऊ. तर चला तर जाऊया आणि बघूया. बघा असं आपलं ह्या साईड मुंबई आणि या साईड गोवा हायवे, मुंबई गोवा. तर आपल्या गावचा सरळ एकदम या बाजूपासून खाली उतरा म्हणजे आपण मळगाव रोडाक जातलो. दाखवतो तुमका पुढे. मित्रांनो मी मॅडम चाललो आम्ही जत्रेक. बघा स्कॉर्पिओ बघा आता. आणि आता चला व्हिडिओ स्टॉप करतोय कारण पुढे आता ट्रॅफिक भरपूर गावतला. दाखवते थोड्याच वेळात पण पोचतलो. एक 5-1 मिनिटातच पोचाव. आता गाडी चालवतोय मी आहे त्याच्यामुळे मोबाईलला हँडल करून भेटणार. हे बघा मित्रांनो आता दिसूनच ट्रॅफिक चालू झालेला. इकडे तुमचा दिसतच असतात. मोबाईल बायकोन पकडले ना, सो पहिल्यांदाच पकडलं ना त्यांना व्हिडिओ करू. एक्सपिरियन्स 0. जरा ट्रेनिंग चालू आहे आमचा, सांभाळून घ्यावा. असता जाम ट्रॅफिक आहे आणि भरपूर गर्दी होत असा अंदाज येता माका. गेल्या वर्षीपेक्षा असतील अशी. फायनली मित्रांनो बऱ्याच वेळानंतर आपण पोहोचलो. आणि तुम्ही पाठी बघू शकता किती गाडी लागली आहेत. प्रशस्त असा मोठा पार्किंग आहे. आणि बघा एका काम बघा दिलंय हेल्मेट सांभाळायचा. आणि कैसरच आपण गाडी लावली आहे ओमनीच्या बाजूक. आणि आता आपण जाऊया आतमध्ये जत्रेक. चला बघूया जत्रा किती भरली आहे आणि काय. गाडी येतं भरपूर आहेत गेल्या वर्षीपेक्षा. मी दरवर्षी येत आहे त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे. तर आता येताना पण आमका अर्धा तास लागलो येऊ. खूप ट्रॅफिक झालेला होता. तर फायनली पोहोचलो आपण. आणि आता डायरेक्ट वरती देवळाकडे जाऊया कारण वेळ झालेलो. कदाचित जे कोंबड्याची जत्रा म्हटली जाते, जी कोंबडे जे कापले जातात ते सुद्धा झाला असा कार्यक्रम त्यांचा चालू. चला बघूया आता आपल्या कितपत व्हिडिओ भेटतात. आपण आहेच ह्या मागच्या दुकानातच आपली बॅग आणि हेल्मेट ठेवला कारण सगळा नाचोक कंटाळो आता हे. आणि तेव्हा आपण जत्रेत पोचलेलो. आणि हे बघा दाखवते श्रीदेव घोडेमुख मंदिर. ह्या एक खाली मंदिर आहे. जो रोड मेन रोड माणगावला जाणार, माणगाववरसून येणार जो मेन रोड एकाच ही मंदिर त्या मेन रोडलाच लागानच या मंदिर घोडेमुख प्रसन्न म्हणून. या खाली या मंदिर म्हणजे जर कोणावरती चढण जाऊ त्या डोंगराला जमत नसा इकडे मेन मंदिरला जाऊ इकडे सुंदर असतो आणि हा असा दुसरा मंदिर खाली. तर इकडसून पण तुम्ही नवस वगैरे बोलू शकता जर काय बोलूचा किंवा फेडूक शकतास नवस वगैरे. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे बावले वगैरे दिसतात हे जे पाय किंवा हात किंवा बावली स्त्रियांसाठी वेगळी, जेंट्ससाठी वेगळी. कान, नाक, काय घसो वगैरे दुखतात त्याच्यासाठी, किंवा पाळणं कोणत्याकडे पाळणं हलत नाही तर पाळणी, घर कोणाचा बांधूचा स्वप्न किंवा असं काय असत तर इकडसून हे नवस बोलले जातात. आणि हे जे वस्तू आहेत जर आपलं नवस पूर्ण झालं ना की यातली एक वस्तू त्या घोडेमुख देवाक हे केली जातं, अर्पण केली जातं आणि तो जसं नवस बोललो जातं. आणि हे आजोबा आणि हे सुंदर वस्तू हे बघा बनवून घेऊन येले आहेत आपल्या घराकडसून आणि खूप मस्त दिसत बघा. दुकानं तर भरपूर लागली आहेत पण आपल्या काय खरेदी करीत बसायची नाही. पहिल्यांदा तर आपल्या गावचा घोडेमुख दर्शनात देवाच्या कारण उशीर होतो आपल्या वरती जाऊन खाली येऊ परत काळोख होतो. सो तुमका जी काय दुकानं दिसतात ती दाखवत जातोय बघा.
खूप मस्त असतं दुकानात, म्हणजे सगळे जे रोजच्या जीवनातले जे वस्तू आहेत ते आपल्या घाईसर बघू भेटतात. आणि ट्रॅफिक बघितलं असतं जाम हा, कारण ह्यो एक हायवे हा जो पुढे खूप पुढे टाकत जाता, कोंडुरा वगैरे त्या साईडची. कोंबड्यांची जत्रा उगाचच म्हणणं नाही बघा, भरपूर कोंबडी आहेत हय. आणि तुमका आजचा रेकॉर्ड सांगतोय, नाही म्हटलं तरी 70 ते 80 हजारच्या वरच हे कोंबडे जे आहेत ते कापले जातात या जत्रेत. वजन वगैरे करून दाखवतात. साधारण प्राइस काय काका त्या कोंबड्याची? किती रुपये? 1000 रुपये कोंबड्याची प्राइस हा. आणि असे बरेच आहेत बघा, असे दिसतात. आणि बरेच जण घेऊन ते हे करतात, कोंबडे दिले जातात. ते जे कोंबडे आहेत मित्रांनो, ते तुमका जर मारूचे नसतील, म्हणजे काही जण की दिले जातात, मारले जातात. पण जर हत्या करून तुम्ही म्हणजे मर्जी तुमच्या हत्या करणं मर्जी गुन्हा असतात, तर तुम्ही ते जे कोंबडे आहेत ते घेऊन हैस सोडू शकता जिवंतच. असं काय नाही की ते कापलेच जाऊ गयत, ते तिकडे हे केले जातात. या परिसरात भरपूर कोंबडे असे आपल्याला फिरताना दिसतले संध्याकाळी, की ते कोंबडे कापले पण जात नाही, ते असे फिरत असतात तिकडे आणि त्यांना कोण शक्यतो नेणार नाही. इकडे गाडीच लागली आहे का कोंबड्याची. भरपूर कोंबडे, नाही म्हटलं तरी 70 ते 80 हजारच्या वर कोंबडे असं कापले जातात त्याच्यात. चला जाऊया आता. चायनीजचे आणि हॉटेला वगैरे आहेत भरपूर, खाज्या बिजा सगळा. पण ही जी दुकानं तुमका दिसतात ना मित्रांनो, ही आता थोड्या वेळापुरतीच आहेत. म्हणजे हे रात्रीचे कोणच नाही थांबत. रात्र झाली संध्याकाळी 8च्या दरम्यान हैसर सगळी दुकानं काढूक सुरुवात होतली. म्हणजे हे तुमका एकच दुकान दिसत नाही. आणि आता तुमका मेन मंदिर आहे त्याच्याकडे जाणारा मार्ग दाखवतोय. एक डोंगरातनं पण जाता मागना, तो खूप जरा डिफिकल्ट वाटतं मला. पण ह्यो जो आता रस्तो आपल्याला दिसता, इकडसून शिड्या वगैरे बनवलेले आहेत. तर तुम्ही पाठी बघू शकता श्रीदेव घोडेमुख मंदिर. आणि इकडसून आपल्याला जाऊचा पूर्ण डोंगराचा मंदिर. आणि खूप असे पावंडे आहेत त्याचं, ते बनवलेले पण आहेत आता बऱ्याच, म्हणजे शासकीय अनुदानातून वगैरे ते बनवलेले आहेत. गावातले लोकांनी बांधून काढून बनवलेले आहेत. अशा प्रकारे ते पावंडे वगैरे बनवलेले आहेत. चला जाऊया आता श्रीदेव घोडेमुख मंदिर. आणि आता आपण इकडे जातलो. काही लोकांका ज्यांका वरती डोंगरात जाऊ जमत नाही, ते आजच्या दिवसात हैसून पण नवस बोलू शकतात. या जो तुमका मेन बोर्ड दिसता, मेन जी वाट ही, या वाटेवरती हैसून पण नवस वगैरे बोलले जातात. दाखवतो बघा अशा प्रकारे. ते हैसून पण नवस वगैरे बोलले जातात, कारण कोणाकोणाक शक्य नसतात त्याच्यामुळे. सध्या आपल्या कोकणात जो फेमस विषय चालू आहे तो ओमकार हत्तीचो. कोकणचो राखणदार आमचो ओमकार. आणि सेव ओमकार म्हणून त्यांनी हे केलेला एक आहे बघा आपले साहेब. तर हैसर आपण बघू शकतो आपल्या ओमकारसाठी हैसर पण लढाई चालू आहे आपली. आणि सगळीकडसून चांगले प्रतिसाद पण येतात आपले हे फेमस युट्यूबर. स्पेशली जो कार्यक्रम जो आहे आपले कोकणी लहान माणूस यांनी जो हैसर प्रसार माध्यमातून पसरवचा कार्यक्रम हैसर कारण हैसर आज गर्दी नाही म्हटलं तरी लाखभराच्या घरात माणूस येतात. तर त्याच्यामुळे ह्यो एक कार्यक्रम हैसर त्यांनी राबवलेला आणि खूप चांगला कार्यक्रम आहे. आणि ओमकारची खरोखरच माका वाटतं कोकणाकच गरज आहे. मित्रांनो माका म्हणजे एक्सपेक्टेशनच नव्हती की हैसर आपल्या कोकणी लहान माणूस आपले जे फेमस युट्यूबर आहेत कोकणातलो एक प्रशस्त असं युट्यूबर म्हणू शकतो आपण. युट्यूबर, इंस्टाग्राम किंवा फेसबुक रील स्टार म्हणू शकतो. आणि खूप चांगले व्हिडिओ असतात, खूप चांगला मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटता. आणि हे मॅडमांका चला काय झपाताना माका वाटत नाही हयत जमले. तर माका कोकणी लहान माणूस आपले भेटले आणि खूप आनंद झालो बघून त्यांना. आणि माका व्हिडिओ पण दाखव गावले. पाठी सर्कस चालू आहे बघा वर्गांची. तर चला आता पहिल्यांदा देवळात जाते. माका बरेच जण कोंबडे कापून खाली येताना दिसतात. म्हणजे बरेच कोंबडे कापूचा चालू झालेला, कदाचित नंतर जाऊ बंदी असता त्याच्यामुळे जाऊ गावाचं नाही मंदिरात. चला पटकन गर्दी दिसता मित्रांनो बघा. कोंबडे जो तो कोंबडो घेऊन हातात उभा हे बघा. आणि खूपच जाम गर्दी आहे. पॅन्ट
दिली पांढरी आणि ती झाली लाल आता कोंबड्यांचे रक्तानी. लय सांभाळायचं लागतंय. पॅन्ट पांढरी घालून येऊ नको शक्यतो आजच्या दिवशी, कारण तुमची पॅन्ट आणि कपडे खराब होतील 100%, कारण सगळे रक्ताचे डाग. खूप उंच डोंगर, एकदम डायरेक्ट सरळच जाऊचं आपल्याला, डोंगरातच जाऊचं. सगळेजण कोंबडे घेऊन चलताना दिसतात आपल्या थांबलेले आहेत. कापणारे भरपूर तुमका ठिकाणी दिसतले आहेत, कापत असतले. चला पहिल्यांदा जाऊया डोंगरात, तेव्हा खाली येऊया. टाइम झाला आहे, संपलोय, तू स्टॅमिनाच संपलं. गाडी जाता वर मित्रांनो, पण जेवढे पावंडे तिथपर्यंतच जाता. पण आज आणू काय गावाची नाही, कारण गर्दी मारण्याची आहे, त्याच्यामुळे गाडी काय वरती आपण आणू शकत नव्हतो. तर मॅडमांका आज चलतच जावं लागतं. चल चल मित्रांनो, बघू शकता फुल असो ना, फुल डोंगर हा, आणि मॅडम चलताना बघा कशी दिसतात. याचा काय करा दिसतं, या घराकडे जाऊन झोपताला जाम. खूप उंच चढावा, अजून पावंडे नाही सुरू झाले, अर्धवट पर्यंतच होतो आता पावंडे. चला बघूया. कोंबडा कोंबडा कोंबडा, प्रत्येक जण कोंबो आणि नारळ घेऊन उभे होत. खालसून वर पर्यंत बघितलं तर लाखाच्या घरात कोंबे दिसतात. प्रत्येक जण 10-15 कोंबे घेऊन येतो. मित्रांनो, आपण याच्या आधी कोंबडे वगैरे कापूस चालू झाले, पण एक अशा प्रकारे कोंबे का नारळ फोडले होते बघा. कोंबे कापले होते बघा. नारळ वगैरे सगळ्यावरती करून झाल्यावरती असे कोंबे कापले होते, नारळ फोडले होते, कोंबे कापले होते ते बघा. एक जण असता ग्रुप मध्ये, असे बरेच ग्रुप असतात, आणि कोंबे कापले जातात ते बघा. इकडे पण कापतात, कोण पिसा वगैरे पण हळेच काढून टाकतात आणि जातात. पिसा वगैरे मित्रांनो शक्यतो घराकडेच जाऊन काढा, घाण करू नका. हे बघा, त्याची खासियत तर भरपूर आहे मित्रांनो. लोक कोंबडे कापतात ठीक आहे, पण कोंबडे कापून रक्त पडतात एक वेळ ठीक आहे, पण लोक काय करतात, हयसर साफ पण करतात आणि पिसा हळेच टाकून जातात, आणि ती पिसा वगैरे होत ती बरेच दिवस ती घाण पडान राहता. हय डोंगर मित्रांनो, आणि हय साफसफाई करणार तसं पर्सनली कोण नाही. हा म्हातारी चालता बघा आमची. मित्रांनो, आपण एक चांगला संदेश माझ्यातर्फे तुमका सगळ्यांका, की हय येताच तर पवित्र देवस्थाना आणि पवित्र देवस्थानाची जी मर्यादा असते मित्रांनो, ती सगळ्यांनीच सांभाळायची असतात. प्रत्येकाचा तो स्वतःचा ह्या स्वतःचा सांभाळचा सगळ्यांनी. इकडे येत असतं ते पिसा वगैरे तुम्ही स्वतःच काढून ती घेऊन जा, एक पिशवी सेपरेट घेऊन यावं, झाला तरी काढूनच न्यायची असते तुमच्याकडे. पण हे सगळे बघितलं ना, तर सगळेच जण ते पिसा टाकूनच जातात. पिसा टाकतात, कुल्फी वगैरे जा काय खातात, बॉटल म्हणा पाण्याचे, ते सगळे हेच टाकून जातात, आणि तो कचरो कोणी एक साफ करू घेत नाही. ह्याचं धमाक झाला येईपर्यंत. त्याला मंदिर जवळ येईल अजून तरी बराच वर, एवढा वर अजून जाऊचा. गर्दी बघू शकतास तुम्ही मंदिराच्या आवारात. देव वगैरे अजून काढूक नाहीत. आपण बऱ्याच वेळानंतर मंदिराच्या एकदम जवळ, म्हणजे एकदम जवळ वरती येऊन पोहोचलेले आहोत. बघू शकता आणि खांबकाठी आपली बाहेर काढलेली आहे, तरंगकाठी. आणि हे जे तरंग खाली जातात तेव्हा हे कोणीच थांबत नाही, कोणच नाही थांबू शकत. हे तरंगकाठी बरोबरच खाली जायचं लागतं, त्याच्यामुळे मी एवढी घाई करू स्वराक पटपट वर घेऊन येते. बघू शकता तुम्ही हे तरंग बघा. जे तरंग दिसतं तुमका ते खाली गेले एकदा, जिकडून आपण इलो तिकडे गेले की नंतर हे कोणच नाही थांबू शकत मित्रांनो. ते खाली जाण्याची आता वेळ झालेली आहे. थोड्याच वेळात आता खाली आपण उतरतो पोहोचलो, आणि पुढे खूप गर्दी आहे, धावपत गावणार नाही. हा कसा वाटला वर येऊन? कसा वाटला वर येऊन? मस्त एकदम भारी. पुन्हा पुढच्या वर्षी. प्रसिद्ध कोकणातील युट्यूबर आणि
आता त्यांचे अवॉर्ड फंक्शन चालू होतले वरच्या वर, तर आमका व्हिडिओ बघू गावतीत कुठले कुठले कोकण अवॉर्ड बिवॉर्ड आधीच हात देता. तर बघा एका दरवर्षी माझ्यासोबत असतात आणि आज माका पहिल्यांदा जिलो म्हणतो. खरंच नाही होत, कमाल झाली कमाल झाली, म्हणजे एवढं मोठं युट्यूबर आणि पहिल्यांदा जिलो. फायनली तुमका घोडेमुख देवाचं दर्शन बाहेर सुनत देते. मागच्या साईडीन उभं आहे मी, इकडे बघू शकता तुम्ही किती फुलं आणि काय मस्तच. मागची साईड पुढे काय जाऊ चान्स नाही, गर्दी मारण्याची आहे, त्यामुळे इसूनच जाऊ गावता आपल्या घेते आधी. मध्ये बघा मित्रांनो मंदिर सुंदर दिसतं आणि घोडेमुखाचं दर्शन तुमका फायनली मी घेतलंय, व्हिडिओ बनवतोय. खूप सुंदर आतमध्ये पिंडी आहे घोडेमुखाची. ही मागची साईड आहे मित्रांनो मंदिराची. कोंबेच अशी सांगितल्याप्रमाणे खाली की हे जे मूर्ती आहेत हे अर्पण केले जातात, हे नवस फेडले जातात आणि ते हे बघा नवस अशा प्रकारे फेडले जातात. हे मूर्ती वगैरे देऊन हात वगैरे पाय वगैरे काय दुखापत असतात ती बरी झाली काय सर हे असे मूर्ती देऊन पाळणा हे बघा पाळणा पण घर सगळ्या प्रकारच्या गोष्टी असं नवस बोललेले जेवढे नवस बोललेले असतात तेवढे दिले जातात. बघा मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक आहे मित्रांनो जत्रा ही. असं सगळ्यात जास्त कोंबे कापले जातात 70 ते 80 हजार. त्याचा खाली रक्त पडलेलं दिसतं. हे तुमका उद्याच्या दिवशी काही एक दिवसाचा नाही अशी या जत्रेची खास मान्यता आणि रक्ताचं एक थेंब पण नाही दिसत असं म्हटलं आता. मित्रांनो मंदिर दिसतं तुमका, या मंदिराकडे जे मानवले जातात कोंबे वगैरे आणि हैसर कोंबे कापले जात नाही. या जो एरिया हा परिसर मंदिराच्या आजूबाजूचा त्याच्या परिसरात कोंबे कापले जात नाही. कोंबे काय कापले जातात ते दाखवते. आणि इकडे जो खाली तुमका परिसर दिसता एरिया दिसता या एरियापासून तो हे पूर्ण डोंगर इकडे खाली आणि त्या साईड पूर्ण जी आपण वाट चढत इलो तिकडे सगळीकडे कोंबडे कापले जातात. आणि ह्यो जो एरिया आहे ह्याच्या खाली मंदिराच्या एरियाच्या खाली जो चाळे असतात 365 चाळे त्यांचा म्हणजे इकडे ह्या चालू असतात. तर त्यांच्यासाठी हे कोंबे दिले जातात, देवासाठी कोंबे दिले जातात. बरे बघा यांचं आमच्यावर लक्ष नाही. हे बघा कोणाकोणाची भेट घेतात बघा आणि आमका गरिबांका भेटणार नाही. आमका गरिबांका भेटा नको रे, गरीब युट्यूबर आम्ही काय करतलो. विसरलो तुम्हाला सांगायला. लवकर सांगलं लवकर नाही अगदी लवकर. गेल्या वर्षी तर सगळ्यात पहिलं फोन तुझं होतो. गेल्या वर्षी सगळ्यात आधी फोन माका केलं. नमस्कार आमचा व्हिडिओ बघून दिलं म्हणतो काय म्हणजे खासियत पत्रिका कोणाकच भेटाकलाय पण सगळ्यांका व्हॉट्सअपवर समजता आता सगळीकडे म्हणजे खूप व्हिडिओ समजला. सर्वेश पेडणेकर कोण करू शकता सर्वेश पेडणेकर उडतात सर्वेश पेडणेकर होय गेलो तो 2025 मध्ये तुम्ही घोडेमुख जत्रा पाहिले आहे का? होय नाही पाहिले तर त्यांच्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्की बघा. नक्की समाजाला घोडे जत्रा कशी होती तो आमचं बोलको युट्यूबर ड्रोन बघा वरती उडता. ढोल वाजत सुरुवात झालेली आहे आणि आता देव खाली जाऊची वेळ झाली आहे. म्हणजे इथून खाली जातले देव डायरेक्ट आपल्या पहिल्या गेटकडे. फायनली मित्रांनो देवांचे अवसाद ते उभे लावलेले आहेत आणि आता काठी मारलेली आहे. आता थोड्याच वेळात देव खाली जातले सातेरी मंदिरकडे. प्रदक्षिणा मित्रांनो आता या
या मंदिराच्या खोल भोवताली प्रदक्षिणा घातली तरी आणि डायरेक्ट देव सरळ खाली जातं. एक खामगाठी पुढे गेलेली आहे, दुसरी पण मागोमाग तुमच्या मागोमाग एक एक डोल वाजत जातात. तर आता ही खामगाठी जी आहे ती प्रदक्षिणा घालून झालेली आहे आणि ती आता सरळ खाली जाते. खामगाठी तरंगगाठी प्रदक्षिणा घालून डायरेक्ट खाली. तर आता असं कोणी थांबू शकत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी बघा सगळ्यांना खाली चलायच्यासाठी सांगितलेला हे जे ही खामकाठी जेव्हा तरंगकाठी जेव्हा खाली जातात तेव्हा हे कोणीच थांबू शकत नाही, कोणीच थांबू शकत नाही मित्रांनो. काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांना म्हणजे सगळाचा पब्लिक हा त्या मंदिराच्या आवाराच्या खाली जे आता सगळेच A to Z डोंगर बिंगर सगळं खाली होतो आणि सगळेजण आता आपापल्या परतीच्या मार्गावर असतले. तर आता एकच फायनली एक खामगाठी आपली थांबलेली आहे. आपल्या नावात एवढी माहिती नाही देवांची, नाही तर सांगितली असती कोणते देव वगैरे असते. हायला माणसांना माहिती असतं ते सांगतात, मेन्शन करते कमेंट मध्ये कोणते कोणते खांब बसतात ते. तर हे बघा सर कोंबे वगैरे कापलेले आहेत. तर मंदिराच्या इथे कोंबे वगैरे कापले जात नाही वरच्या भागात. ते मंदिराच्या खाली फाउंटेन जे काय खालचा एरिया होता सुरू तिकडेच कापले जातात ते. चला आता बघूया आपण पुढे. अशा प्रकारे रक्त बघा मित्रांनो. ह्यात उद्याच्या दिवसात जर इला असेल बघू तुमका रक्ताचा थेंब सुद्धा दिसतो नाही अशी पहिल्या लोकांची मान्यता. मित्रांनो आपण कोणच थांबू शकत नाही. कोणच म्हणजे अगदी इथले मंदिरातले पुजारी पण ते पण थांबत नाही. आजच्या रात्री आता जो टायमिंग हे संपलो की कोणच थांबू शकत नाही. तर सगळेजण खाली उतरतात. फायनली तुम्ही बघू शकता माझ्या पाठोपाठ एक शेवटची तरंगकाठी खामकाठी जी आहे येता आणि आता आपण सगळ्यांनीच खाली जाऊचा निघाचा झाला. तुम्ही बघू शकता आपल्या आता पूर्ण डोंगर खाली उतरत जाऊचो आम्ही. सगळेजण खाली उतरायलाच लागलेले डायरेक्ट पोल तरी सारख्या अजून पण इकडे भरपूर असे पावंडे करूचे होते खालपर्यंत थोडेच केलेले पाहिजे बघू शकतात गर्दी. शेवटची तरंगकाठी आहे मित्रांनो. त्या काठीसोबत तुम्ही खाली येत आहे कारण याच्या नंतर पाठी कोण थांबू शकत नाही. पुढे ठीक आहे चालतं ते. आता चप्पल जरी तुमचा वरती लावला तरी तुम्ही येऊ शकत नाही चप्पलासाठी. डायरेक्ट तुमच्या घराकडे जाऊ या. सर्वजण खाली गेले. जो कचरो सांगत होते ना मित्रांनो तुम्ही आता बघू शकता गर्दी कमी झाली आहे. बघा सगळीकडे कचरो दिसत आहे. हे जर लोक असे येतात नाही कचरो करून जातात बघा. आपलं कचरो आपल्या सोबत येऊन घेऊन जावा एवढंच संदेश पोहोचवते या व्हिडिओच्या माध्यमातून. बघू शकता जकडेकडे तिकडे प्लॅस्टिकचे बॉटल म्हणा किंवा काय कोंबड्यांची पिसा बघता काढून ठेवता सगळी. हे बघा अशा प्रकारे हा कचरो टाकू नका मित्रांनो. खूप असा प्रसिद्ध देवस्थान आहे. हैसर कचरो करणं तुमकाच कितपत बरा वाटतं योग्य वाटतं. तर बघा आपल्यासोबत एक पिशवी किंवा कॅरीबॅग कॅरी करून त्यामध्ये कचरो जो हा तुम्ही तुमच्या घराकडे नेऊन त्याची विल्हेवाट लावा एवढाच सांगणार. हे जे पिशवे घेऊन चालतात मित्रांनो तुमका पुढे दिसत असतील पिशवे घेऊन त्यात तुमका खोबऱ्याची वळी किंवा नारळ फोडलेले ते असतात. हे जे पिशवे आहेत हे हिले ग्रामस्थ जे ते जे कोंबडे कापतात त्यांचे ते मानकरी असतात ते घेऊन जातात. रंगलेत बघा कोंबडे कापून ते वरती कापले जायचे नाही. ते बघा हडे कापले जातात कापूचे ते का आणि हसून घेऊन गेले जातात घेऊन जातात लोक. आता आपण खालच्या गेटवर येऊन पोहोचलो. मेन गेटला खाली येऊन पोहोचलोय बघा. आता मोठा मिशन आहे माझ्याकडे बायको शोधू काय काही गेली. एकदा काय खामकाठी बाहेर पडली की म्हणजे तिकडसून बायका वगैरे थांबत नाही त्यामुळे बघा हिला
यांका पहिला खाली पाठवला होता. स्त्रियांक लेडीज थांबू शकत नाही. जेव्हा खांब हे करतात, वारेसूत्र उभ्या करतात, तेव्हा लेडीज वगैरे काही कोण थांबू शकत नाही. त्यामुळे जे लेडीज त्यांना खाली पाठवला जातात आणि नंतर मग जेंट्स वगैरे सगळे त्यांच्या मागोमाग. आणि आता कोणच वरती तुम्हाला दिसत नाही डोंगरात, पुऱ्या डोंगरात कोण दिसत नाही. आता थोड्या वेळात ही पण दिसत, ही सुद्धा थोड्या वेळात काढूकच घेतले. आता झालेला पहिली गर्दी जेव्हा कमी झाली, कारण आता कोण थांबायचं नाही. आता ही गर्दी कमी झाली की दुकानं काढूक घेत. पुढे जे आपले 2 तरंग काठी, खांब काठी जे लिहिलेले आहेत ते बघा गेटच्या समोरच उभे आहेत. शेवटचे देव जोपर्यंत येत नाही, तरंगकाठी शेवटची जोपर्यंत येत नाही मित्रांनो, बघा दिसतं व्हिडिओमध्ये येतात ते, तोपर्यंत हे हयच थांबले. आणि जेव्हा एकत्र झाले हयसर की नंतर मग ते पुढच्या मंदिराकडे प्रस्थान करते. आता थोड्याच वेळात सातेरी मंदिरकडे जातले आणि थैसर मग उद्या काहीतरी प्रोग्राम असतात परत उद्याच्या दिवसात. पण त्या मंदिराकडे कार्यक्रम असतात काय छोटे मोठे. जेव्हा देव त्या देवांका मिळतात तेव्हा सगळे तरंगकाठी वगैरे देव वगैरे सगळे जातात इथून आता सातेरी मंदिरकडे. आणि ही जत्रा आता हेच संपलेली आहे. तर थोड्याच वेळात आता ही गर्दी जी तुमका दिसता ही पण कमी होतली. हैसर कोण एक रावाचा. आता मित्रांनो आम्ही सुद्धा निघतो आणि आता आपण जातलो थेट डायरेक्ट मामाच्या घराकडे. तर आमची तिकडे खूप आतुरतेने वाट बघतात परी आणि राणी वगैरे, मानसा जे मामाची मुला त्याची. सगळे आमची वाट बघतात तिकडे. फोन करून दमले काय असंच म्हणून. सगळेजण परतीच्या मार्गावर आहेत आता. आणि ही जत्रा आता संपलेलीच आहे. त्यामुळे जो तो आपापल्या घरात जाऊक निघता. जे कोंबडे कापलेले आहेत ते सगळेजण घेऊन जातले, ते साफ करतले. तू पहिलं येऊ गय, तू सगळ्या व्हिडिओत येऊ गय. हा ठीक आहे. तर हे जे कोंबडे वगैरे कापलेले आहेत ते जाऊन आता सुटी वगैरे करून जे पाहुणे वगैरे मंडळी इलेली आहे त्यांना आता प्रसादी करून वाटलं. खूप भारी असा ही जत्रा. म्हणजे मी वाटतं हे 5व्या वर्ष आम्ही कंटिन्यू ही जत्रा करते. आपल्या चॅनलवरती ब्लॉग्स देखील कंटिन्युअसली पडत असतात या जत्रेबद्दल. दरवर्षी जी जत्रा होता ब्लर दिसता, थोडं सांभाळून घ्या. कॅमेरा खराब झाला का काय समजत नाही. तर ही जी जत्रा मी फायनली पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. खूप लेट इल्लो आम्ही आणि एवढ्या लेट म्हणजे आधी देवांची कामं झालेली होती. तुका नाही, तुका सर्दी आली मी नाही. वरसून जे देव येतात ते हैसं खाली पार्किंग जो एरिया मगाशी आपण बघितलो ते थोड्या वेळासाठी विश्रांतीसाठी थांबतात. आणि हैसून आता ते डायरेक्ट सातेरी मंदिरच्या इकडे जातले. इकडसून मार्ग होतो जाऊ इकडे थांबतात थोडा वेळ दर्शनासाठी आणि मग निघतो. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो मामाच्या घराकडे, पल्लूच्या मामाच्या घराकडे. मामा आणि वाटच बघत होत आमची. एक इकडे मामा आणि एक तिकडे, 2 मामा आहेत. आणि हे बघा कार्टून बघा, हे बघा चालू झाला यांचा. मस्त जबरदस्त. टाईल्सच होती वाटतं, टाईल्सच मस्त टाईल्स लावले मी. निश्चयाचा महामेरू गुरुजनांचे आदर अखंड स्थितीत आणलं. श्रीमंत नीतिवंत बुद्धिवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जयवंत पुण्यवंत न्यायवंत क्षत्रिय मराठा कुलवंत वरदवंत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी राजे.